मला अनेकांनी माहिती दिली, त्यातल्या त्यात नितीन सातपुते नावाचे एक सिनियर वकील आहेत. नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रितसर माहिती मागितली आणि तक्रार केली की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे व्यवहार नक्की काय आहे. फाउंडेशन त्याचे व्यवहार काय आहेत, त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे. लाखो कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करतायत असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसतंय. कोट्यावधी बरं का. म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यावधी म्हणजे किती. त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्ष असेल. नगरमधील 35 रुग्णांना 90 दिवसात मिळाले 70 लाखांचे अर्थसहाय्य. किती म्हणजे ही एक बातमी आहे. असे किती त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्ष असेल. नगरमधील 35 रुग्णांना 90 दिवसात मिळाले 70 लाखांचे अर्थसहाय्य. किती म्हणजे ही एक बातमी आहे. असे गणेशोत्सव स्पर्धा कोट्यावधी रुपये वाटले. गणपतीसाठी 500 600 एसटी गाड्या बुक करण्यात आल्या. त्याचे पैसे कोणी भरले वगैरे सोडून हा नंतरचा मुद्दा आहे. म्हणजे हे कोट्यावधी रुपयांचा हा खर्चाचा सरळ अर्थ हा कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहे या फाउंडेशनतर्फे. हे जे बाळराजे आहेत सरकारचे, हे सरकारचे बाळराजे आहेत. हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत बाळराजांचं मंडळ आहे, हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून हे पैसे गोळा करतायत. नितीन सातपुते वकील यांनी धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत. ही सामान्य माहिती आहे. एक सामान्य नागरिक मागतोय महाराष्ट्राचा देशाचा, तो का दिला जात नाही. माझ्या माहितीप्रमाणे या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त 40 ते 50 लाखाची उलाढाल झालेली आहे. मी फक्त म्हणतो. पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे, त्यांच्या जाहिराती, त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत. या काही कोटींमध्ये आहेत. इथे 1.5 कोटी, तिथे 2 कोटी, तिथे 70 लाख, त्यानंतर 550 600 कोकणात एसट्या सोडलेल्या आहेत. त्याचे लाखो कोट्यावधी रुपये. हे पैसे कुठून येतात. हे दानशूर आणि हे करण्याचे अवतार कोण आहेत, जे निवडणूक रोख्यांप्रमाणे तुम्हाला पैसे देत आहेत. तुम्ही ते पैसे खर्च करताय असं दाखवताय. मुळात त्याचा हिशोब आणि त्याचा व्यवहार, त्याची माहिती धर्मादाय आयुक्ताकडे नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसून आपण बिल्डर्स, ठेकेदार ज्यांना तुम्ही कंत्राट देताय, उदाहरणार्थ 8,000 कोटीचा अँब्युलन्सचं कंत्राट दिलाय. कोणाला दिलाय. बाळराजांचे ते फार जवळचे आहेत. 8,000 कोटी कंत्राट आहे. साधारण 3,000 कोटीचं काम, 3,000 कोटीचं दिलं. 8,000 कोटी बरोबर ना. अशी अनेक नावं आमच्याकडे आहेत. ही सुमित नावाची कंपनी. आणि मग ह्या माध्यमातून पैसे फाउंडेशनच्या माध्यमातून वळवायचे. रोखीत चेकमध्ये नाही. चेकमध्ये 40 ते 50 लाखाची उलाढाल आहे. आणि मग हा पैसा कुठे वापरला जातोय. हा पैसा राजकारणात वापरला